नमस्कार शिक्षक बांधवांनो, पुनश्च एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण माझ्या सर्व व्हिडिओंना जो उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार। चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया। आपण आंतरजिल्हा बदली याविषयी अनेक व्हिडिओ केलेले आहेत। शिवराज्य शिक्षक संघटना शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याबाबत पूर्वापार ताकदीने पाठपुरावा करत आलेली आहे। मागील महिन्यामध्ये गुगल मीटच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध शिक्षकांशी संवाद साधलेला होता आणि त्या गुगल मीटच्या माध्यमातून त्या बैठकीतून जे काही आपण निर्णय घेतलेले होते की आपल्याला ज्या ॲक्शन प्लॅननुसार काम करायचं आहे त्या प्लॅनच्या भागानुसार आपण काल आपले शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये पाठवलेले होते। मनमतजी मिसळे सर, त्यानंतर चेतन विल्हेकर सर आणि त्यांच्यासोबत शिष्टमंडळात उपस्थित मदने मॅडम, मारणे मॅडम, फरकांडे सर या सर्वांनी या ठिकाणी मॅरेथॉन भेटी घेतलेल्या आहेत मंत्रालयामध्ये। आणि मंत्रालयात अचानक न जाता आमच्या शिष्टमंडळातील शिलेदारांनी राज्यातील विविध लोकप्रतिनिधींशी संवाद साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी मंत्रालय गाठलेले होते। सर्वप्रथम या शिष्टमंडळाने माननीय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांची भेट घेतली आणि डिटेलमध्ये त्यांच्याशी चर्चा केली। यांची भेट घेण्याच्या अगोदर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये शिष्टमंडळ उपस्थित होतं। तेथील एका मोठ्या अधिकाऱ्याशी दीर्घ चर्चा करून त्या ठिकाणी निवेदनावर शेरा घेतला आणि ते निवेदन घेऊन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे शिष्टमंडळ गेले। त्या ठिकाणी सविस्तर जनगणना असेल किंवा शिक्षक भरती असेल याबाबत चर्चा झाली। 28 फेब्रुवारी 2025च्या वेळापत्रकाप्रमाणे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही आहे। विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न झालेला होता, त्याच्या उत्तरामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बदली प्रक्रिया होणे आवश्यक आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी शिष्टमंडळातर्फे मनमतजी मिसळे सर यांनी त्या ठिकाणी सादरीकरण केलं। त्यावर गोरे साहेबांनी निवेदन पूर्ण बारकाईने वाचलं आणि निवेदनातील 3-4 ओळीवर अंडरलाईन करून त्यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे ते निवेदन त्या ठिकाणी योग्य त्या कारवाईसाठी दिलेलं आहे। शिष्टमंडळाने राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांची देखील भेट घेतलेली आहे। बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे। तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना देखील शिष्टमंडळ भेटलं। सकाळपासून शिष्टमंडळ औस्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या संपर्कात होतं। अभिमन्यू पवार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी स्वतः ग्रामविकास विभागाचे मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी मार्ग काढला जाईल असं आश्वासन दिलं आणि नुसतं आश्वासन न देता स्वतः आमदार अभिमन्यू पवार साहेब गोरे साहेबांच्या कार्यालयात दाखल देखील झाले। त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याचं इतिवृत्त आणखी माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही, तरी आम्ही जेव्हा त्या गोष्टी आम्हाला समजतील तेव्हा त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू। तसेच ॲक्टिव्ह आमदार सत्यजित तांबे साहेब यांची देखील आमच्या शिष्टमंडळानं शिवराज्य शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळानं भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर ग्रामविकास विभागामध्ये सुद्धा मोठ्या अधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चा केली। जवळजवळ 20 मिनिटे जनगणनेच्या पार्श्वभूमीवर बदल्यावर जे काही स्थगिती आलेली आहे त्याबाबत चर्चा केली। त्यानंतर जनगणनेवर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा परिणाम कसा होत नाही, किती आंतरजिल्हा बदल्या होऊ शकतात आणि जनगणनेमध्ये राखीव फोर्स 10% आहे यावरही चर्चा झाली। कार्यमुक्ती ही जनगणनेच्या पहिल्या टप्प्यानंतर झाली तरी चालेल अशा प्रकारे त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आणि ग्रामविकास विभागाचे मंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांनी अतिशय सकारात्मक या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये ज्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी सुद्धा ग्रामविकास मंत्र्यांकडे अडचणी समस्या मांडलेल्या आहेत। मागे 2 वर्षापासून प्रक्रिया होत नाही आहे, प्रक्रिया होणे आवश्यक आहे। शिक्षक भरती डोक्यावर आहे, शिक्षक भरतीमुळं होणारी रिक्त पदं आंतरजिल्हा बदलीसाठी मिळणार नाहीत याबाबत देखील मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केलेला आहे। त्याचबरोबर नायगावचे आमदार
राजेश पवार साहेब यांची देखील भेट घेतली शिष्टमंडळाने. या शिष्टमंडळाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे बदल्या होतील अशी खात्री या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बावनकुळे साहेबांनी आपल्या निवेदनावर IMP असं लिहून त्या ठिकाणी निवेदन हे आपलं ग्रामविकास मंत्र्यांकडे त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. ग्रामविकास विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याची बदली देखील झाले असं समजलेलं आहे. खूप जणांना उत्सुकता होती की काल काय काय घडलेलं आहे. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, खूप सकारात्मक आहेत, परंतु काही गोष्टी इथे सांगता येणार नाहीत. परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या आपण अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. आणखीही आम्ही पाठपुरावा करणं सोडलेलं नाही. शिवराज्य शिक्षक संघटना आंतरजिल्हा बदली प्रक्रिया कशा प्रकारे सुरू होईल यासाठी एनकेन प्रकारे आपल्या पाठिंब्यावरच त्या ठिकाणी पाठपुरावा करत राहणार आहे. तरी सर्व शिक्षक बांधवांनी शिवराज्य शिक्षक संघटनेचे हात संघटन मजबूत करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. आणखी काही गोष्टी आहेत ज्या त्यानंतर तुमच्याकडे एनकेन प्रकारे मी पोहोचवण्याचा प्रयत्न करील. काल शिष्टमंडळामध्ये उपस्थित चेतनजी विल्लेकर, मनमती मिसळे सर, फरकांडे सर, मारणे मॅडम, मदने मॅडम या सर्व शिक्षकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. अशाच प्रकारे आपण सर्व शिक्षकांना दिलासा देण्याचं काम करूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास याची लिंक विविध ग्रुपमध्ये फॉरवर्ड करावी. थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करावे.